कोरोनामुळे 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू झालेल्या आहेत. कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात यावर्षी नव्या प्रवेशित व जुन्या विद्यार्थ्यांचे शिक्षणोत्सवादरम्यान धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक गोपाल खाडे व दीपाली खोडके यांनी तयार केलेल्या शैक्षणिक गुढी आणि शैक्षणिक तोरणाचे उद्घाटन कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने, जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोणे, केंद्र प्रमुख निर्मला गोंदेवार यांची उपस्थिती, शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा अरुणा देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास देशमुख व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शैक्षणिक गुढीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे व सुरक्षित अंतर ठेवून व कोरोनापासून संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शैक्षणिक तोरणात सुद्धा पुस्तके लावून स्वच्छतेचे संदेश आणि शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, चॉकलेट आणि शुभेच्छा पत्रे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कोविड काळानंतर 1.5 वर्षानंतर आज विद्यार्थ्यांकरिता शाळा उघडल्या गेल्या. यावर्षी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे 150च्या वर विद्यार्थ्यांचे स्वागत ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. सर्व समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन धनंजय घुले व दीपाली खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाल खाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. माझे नाव राधिका विकासराव देशमुख. मी इयत्ता 7व्या क मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जी.प. महाविद्यालय कामरगाव. आज खूप वर्षांनी आपली शाळा सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे आपली शाळा बंद होती, पण आज अखेर सुरू झाली आहे आणि आम्ही आज गुढी उभारून शैक्षणिक तोरण सुद्धा लावले आहे आणि आज शाळा उघडली आहे. यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. विदर्भ न्यूज साठी कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.